आणि आता आपल्याला पुढे कृती करायची. ब्रेड आपण टोस्ट करून घेतली. हो. पुढे आता मला थोडंसं तेल लागेल. बर. लसूण. तेल गरम झाल्यानंतर ना. हो. बर. मग मला सांगा, आता तुमच्या मिस्टरांना नॉनव्हेज खूप आवडतं, तुम्हाला ते पदार्थ अजून तितकेसे जमत नाही, म्हणून तुम्ही प्रयत्न करता का ते हो, शिकायचा? प्रयत्न करते. आता याच टिक्कीमध्ये जर तुम्ही बॉइल्ड चिकन टाकलं तर ते चिकन पॅटीस होतात. बरोबर. विथ द व्हेजिटेबल्स. करेक्ट. मग तुमचं चिकन बर्गर होऊन जातं. तर तो मी एक प्रयत्न केला जो चांगला झालेला आहे. बरं. म्हणजे हळूहळू त्याचं शिक्षण चालू आहे. ठीक आहे. म्हणजे आता पुढच्या वेळेला जेव्हा नेहाजी येतील तेव्हा त्या नॉनव्हेज सुद्धा करून दाखवतील, कारण ते आता हळूहळू शिकतात. बरोबर ना. बरोबर. बरं. लसूण किती लागणार आहे? बस बस. लसणाचे काप आपण घातले. पुढे काय? आता त्याच्यामध्ये चिरलेला कांदा. बस. पुरे. ब्रोकोली बर्गर आपण करतो. सुरुवातीला आपण तुपामध्ये हे ब्रेड छान टोस्ट करून घेतले आहेत. आता आपण ब्रोकोलीची भाजी तयार करतोय आणि मग त्याचं छान बर्गर तयार करून आपल्याला ते काय शॅलो फ्राय करायचं की डीप फ्राय करायचं? डीप फ्राय करायचं आहे. शॅलो फ्राय करण्याचा पण ऑप्शन आहे आपल्याकडे, पण डीप फ्राय करून जरा ते क्रिस्पी होतं. करेक्ट. कांदा आणि लसूण आपलं परतून झालाय. पुढे काय? आता त्याच्यामध्ये ब्रोकोली. हा. आणि गाजर. हो. किती लागणार बघा. बस. पुरे. आणि गाजराचे काप. हे भिजवून ठेवले होते का? नाही नाही, मऊ झाले जरा ते. पुरे. बस. हे ऍक्च्युली दिसायला पण छान लागतं. कलरफुल आहे. हा, ग्रीन आणि ऑरेंज. बरोबर बरोबर. आणि तुम्ही मगाशी म्हणाला तसं ह्याच्यात आपण पदार्थ वाढवू पण शकतो. समजा तुम्ही मटर घेतले आणि ते छान किसून याच्यामध्ये घातले किंवा वाफवून घातले तर ते छान लागेल मिक्सचर. किंवा इव्हन स्वीट कॉर्न. स्वीट कॉर्न मला फार आवडतं. स्वीट कॉर्न. कलर प्ले जितका असेल तितका लहान मुलांना अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि ते मुलं खावं असं त्यांना वाटतं. बरोबर बरोबर. परतून झालंय. काय लागणार पुढे? त्याच्यामध्ये मीठ. बस. पुरे. पुरे. आता हे आपलं झालं आहे. ह्याच्यामध्ये मी गॅस आता बंद करते. बरं. आपल्याला किसलेला बटाटा तो ऑलरेडी शिजलेला आहे. करेक्ट. तर तो घालायचा आहे. उकडून किसून घेतलेला बटाटा आपण त्याच्यामध्ये घालतोय. राईट. बरं. सगळा घ्या. सगळं लागेल. हो, कारण का ते बाइंडिंग एजंट आहे ना. त्याला आपल्याला बांधून घ्यायचं ना बटाट्याने, म्हणजे ती टिक्की फुटली नाही पाहिजे. आपण एक काम करूयात का, ही झालेली भाजी सुद्धा थोडीशी टेस्ट करून पाहूयात. ही कच्ची असेल ना थोडी आता? हो, पूर्ण शिजवून नाही घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कलर रिटेन राहतो. मस्त लागतंय. व्हेरी गुड. हे झालं आहे. ह्याच्यामध्ये थोडेसे ब्रेड क्रम्स. ओके. किती लागणार? इथेच घालायचे कढई? हो, बस. आता ह्याच्या आपण टिक्की करून घ्यायच्या आहेत. बर. टिक्की करून झाल्यानंतर मग पुढे डीप फ्राय करायचे. हो. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच्यामध्ये चीज स्टफ करून आपण टिक्की बनवायची. आता ही घ्या प्लेट. गार करून घ्यायचं आपल्याला. हो, गार करून घ्यायचं. तुम्ही म्हणालात ते अगदी योग्य. हे दिसायला फार छान दिसतंय, कलरफुल. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, इतका छान वास येतो त्याचा की हीच भाजी मला नुसती खावीशी वाटते. काय करायचं पुढे? आता हे जरासं गार झालं की आपण त्याच्यामध्ये चीज क्यूब्स स्टफ करून टिक्की बनवायची. अच्छा. बर. हे तुम्ही इन ॲडव्हान्स, म्हणजे समजा जर तुम्ही वर्किंग वुमन वगैरे कोण बनवत असतील तर इन ॲडव्हान्स संध्याकाळी वगैरे बनवून घ्यायचं आणि टिक्की म्हणजे बनवून ठेवायची. मग घरी कोण असेल किंवा इव्हन लहान मुलं असतील तर मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून डीप फ्राय करणं फक्त शिल्लक ठेवायचं. बरं. म्हणजे तुमचं वर्क पण कमी होतं आणि विदिन 5 मिनिट्स करेक्ट तुम्हाला तुमचा बर्गर रेडी मिळतो. बरोबर. तयार झालेली ही टिक्की आपण ठेवूयात. क्या बात है. वा. वा. ब्रोकोली बर्गर तयार झाले, म्हणजे टिक्की तयार झालेली आहे. त्याला आता आपल्याला डीप फ्राय करायचं आहे. अशा आम्ही अजून 2-4 करून घेऊयात ना, आणि मग डीप फ्राय करायच्या कृतीकडे वळूयात. ब्रोकोली बर्गरसाठी लागणारी ही टिक्की आपण तयार करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक असा छान चीज क्यूब भरलेला आहे. मला फार आवडतात हे पदार्थ. तुम्ही विचार करा, हा चीज क्यूब जेव्हा असं दाताखाली
किती भारी लागेल हो ना. तुम्हाला आवडतं ना. हो. तुम्हाला काय खायला कुठला पदार्थ खूप आवडतो. मला ऍक्च्युली वरण भात तूप घरगुती साधं सुद्धा आपलं जे असतं ते. बरं, तरी समजा बाहेर जाऊन काहीतरी खायचं म्हणलं चटरपटर तर पिझ्झा किंवा पास्ता. पिझ्झा किंवा पास्ता. बरं ठीक आहे. आता हे डीप फ्राय करायचं ना. हो. घ्या करून. मला अगोदर मैद्याची स्लरी बनवायची. ओके ठीक आहे. किती लागणार मैदा. 2 मैद्याची पेस्ट करायची. हो. बरं, ह्याच्यामुळे ते क्रंची व्हायला अजून मदत होईल ना. आणि फुटणार नाही. बरोबर. तुमचे मग मिस्टर कधी कधी तुमच्यावर चिडत नाहीत का हो, की तुला नॉनव्हेज पदार्थ येत नाहीत, मला भूक लागली आता, असं होत नाही. नाही, कारण का बाकी व्हेज मध्ये पण तसं त्यांच्या आवडीचंच मी करते ना. म्हणजे वरण भात भाजी शक्यतो नसतो, तर त्यामुळे त्यांना कंप्लेन करण्याचा मी चान्स देत नाही. ही मैद्याची पेस्ट आपली तयार झाली आहे. पुढे काय. आता ब्रेड क्रम्स आपण प्लेट मध्ये काढून घेऊया. बरं. स्लरी मध्ये बुडवून मग ब्रेड क्रम्स. हो. हे असं व्यवस्थित कोट झालं की मग ते तेलामध्ये फुटत नाही. बरोबर. आणि डीप फ्राय पण छान होतं, शिवाय क्रिस्पी होतं, जे खायला मस्त लागतं. मला खाण्याची आता खूप माहिती झाली आहे बरं का, त्याच्यामुळे मी असं वर्णन करून खाऊ शकतो, कारण मला ते खूप आवडतं. तुम्ही का हसता एवढं छान. नाही, तुम्ही जसं बोलताय ते ऐकून हसायला येत. आता आपण हे डीप फ्राय करून घेतोय. करेक्ट. ब्रोकोलीचे हे बर्गर्स आपण डीप फ्राय करायसाठी सोडले. बरोबर. पुढची कृती काय आपली. आता आपल्याला ब्रेडला मेयोनीज लावून घ्यायचं आहे. बरं. नंतर कांदा आणि टोमॅटोचे काप त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत. बरं, म्हणजे सजवायचे थोडक्यात. मेयोनीज लावण्याचं काम मी करतो, कारण मला खायचं आणि मला मेयोनीज प्रचंड आवडतं, त्याच्यामुळे मी ते खूप लावतो. वा. ब्रेडच्या या स्लायसेस ना, जे आपण टोस्ट करून घेतले होते, मी सढळ हाताने मेयोनीज लावलेले आहे. आता काय ठेवायचं म्हणाला त्याच्यात. कांदा आणि टोमॅटोचे स्लायसेस. म्हणजे आपण सँडविच सजवतो तसं करायचंय. होय. म्हणजे युजली आपल्याला बाहेरचा बर्गर असतो त्याच्यामध्ये पण व्हेजिटेबल्स असतात. बरोबर. मग ह्याच्यात आपण ऍड पण करू शकतो अजून. हो. चला, आम्ही सजवण्याचं अर्धवट काम केलेलं आहे. आता ते पूर्ण कधी होईल, जेव्हा हे छान बर्गर तयार होतील, ते आम्ही ह्याच्यावरती ठेवणार आणि मग असं ब्रोकोली बर्गर तयार करणार. बरोबर. चला, आम्ही एक करून घेतो. पटकन तुम्ही लिहून घ्या ब्रोकोली बर्गर साठी लागणारं हे साहित्य आणि ही कृती. ब्रोकोली बर्गर करण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेडचे स्लाइस, गाजराचे काप, टोमॅटोचे गोल काप, ब्रेड क्रम्स, ब्रोकोली, बारीक चिरलेला कांदा, मैदा, मेयोनीज, चीज क्यूब, लसूण, मीठ, तूप आणि उकडून किसलेला बटाटा. कृती: प्रथम ब्रेडच्या गोल स्लाइसला तूप लावून गरम फ्राय पॅनवर ते टोस्ट करून घ्यावेत. एका फ्राय पॅनमध्ये तेल गरम झाल्यावर त्यामध्ये लसूण परतून, चिरलेला कांदा, ब्रोकोली, गाजराचे काप, मीठ, उकडून किसलेला बटाटा आणि ब्रेड क्रम्स घालून सर्व एकत्र करून ते परतून घ्यावं. परतलेलं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यावं. थंड मिश्रणाच्या टिक्की बनवून त्यामध्ये चीज क्यूब घालावेत. एका बाउलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. ब्रोकोली टिक्की मैद्याच्या पेस्टमध्ये बुडवून ब्रेड क्रम्समध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात. टोस्ट केलेल्या ब्रेडला मेयोनीज लावून कांदा आणि टोमॅटोचे स्लाइस ठेवून त्यावर टिक्की ठेवावी आणि वरून ब्रेडचे स्लाइस ठेवून बर्गर बनवून घ्यावा आणि सर्व्ह करावा. या पदार्थाचं नाव आहे. पहिलं आहे मिक्स व्हेजिटेबल करी विथ राईस बॉल्स. आता दुसरा पदार्थ आपल्याला करायचा. करायचं. ह्याचं नाव काय. ह्याचं ओट्स मूंग दाल टोस्ट.